नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग. आज आपण 11वी सायन्स आपण चॅप्टर होतो केमिस्ट्री, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. चॅप्टरचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. जवळपास सगळा आपल्याला चॅप्टर बघायचा आहे, त्यातले काही प्रश्नसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. चॅप्टर पूर्ण रिवाईज करायचं आहे. 20 ते 30 मिनटामध्ये पूर्ण अख्खा चॅप्टर रिवाईज करायचा आहे आणि त्यातले बरेचसे जे प्रश्न एक्सरसाइजमधले प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर नीट काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका. बघा, चॅप्टरचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्यातला पहिला पॉईंट आहे मॅटर. मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे काय? जो जागा व्यापतो आणि ज्याला मास आहे त्याला म्हणतो आपण मॅटर. एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅव दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅव मास इज कॉल्ड ॲज मॅटर. मॅटर म्हणजे काय? जो जागा व्यापतो आणि ज्याला मास आहे त्याला म्हणतो आपण मॅटर. एनिथिंग विच हॅव मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. आता मॅटरचे प्रकार डिपेंडिंग अपॉन केमिकल कॉम्पोजिशन डिपेंडिंग अपॉन केमिकल कॉम्पोजिशन मॅटरचे प्रकार दिलेले आहेत. एक प्युअर सबस्टन्स आणि एक मिक्सचर. मॅटरचे दोन प्रकार दिलेले आहेत, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. आता प्युअर सबस्टन्सचे पण दोन प्रकार पडतात, एक इलेमेंट आणि कंपाऊंड. पुन्हा बघा, मॅटरचे दोन प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात? प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे पण दोन प्रकार पडतात, एक इलेमेंट आणि एक कंपाऊंड. आणि इलेमेंटचे तीन प्रकार पडतात बा, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. पुन्हा नीट आहे का बा? मॅटरचे दोन प्रकार पडतात, एक प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार पडतात, एक इलेमेंट आणि एक कंपाऊंड. इलेमेंटचे तीन प्रकार पडतात, मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल. आणि मिक्सचरचे दोन प्रकार पडतात, एक होमोजिनियस आणि एक हेट्रोजिनियस. पुन्हा बघा, मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅव मास इज कॉल्ड ॲज मॅटर. डिपेंडिंग अपॉन करणारा केमिकल कॉम्पोजिशन देर आर टू टाइप्स. एक का बोला प्युअर सबस्टन्स आणि एक करणारा मिक्सचर. मिक्सचरचे डायरेक्ट दोन प्रकार, एक होमोजिनियस आणि का बोला हेट्रोजिनियस. मिक्सचर पार्ट संपला. आता प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो इलेमेंट आणि दुसरा प्रकार पडतो आपल्याला कंपाऊंड. मग इलेमेंटचे आपले तीन प्रकार पडतात. तीन प्रकारमध्ये पहिला प्रकार दिलेला आहे मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल. त्यातला आता पहिला पार्ट इलेमेंट. इलेमेंट म्हणजे काय? इलेमेंट्स हा प्युअर सबस्टन्स आहे. इलेमेंट्स काय बोला? प्युअर सबस्टन्स आहे, विच कॅनॉट ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्स. हा प्युअर सबस्टन्स आहे, इट कॅनॉट ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. बा इलेमेंट म्हणजे काय? इलेमेंट हा प्युअर सबस्टन्स आहे, विच कॅनॉट ब्रोकन इंटू करणारा बाय युझिंग काय? ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय युझिंग करणारा आहे केमिकल चेंज. मी करणारा आहे ऑर्डिनरी केमिकल चेंज. हा झाला इलेमेंट. पुन्हा बघा, मॅटर म्हणजे काय? जो जागा व्यापतो, ज्याला मास आहे त्याला मॅटर म्हणतात. मॅटरचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार एक प्युअर सबस्टन्स आणि एक मिक्सचर. मिक्सचरचे दोन प्रकार पडतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. नंतर काय बोला आपण करणार आहे प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार पडतात. काय बोला आपण एक करणार आहे इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. आणि इलेमेंटचे तीन प्रकार पडतात, करणार आहे मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल. मग इलेमेंट म्हणजे काय? इलेमेंट हा हा का बोला सिंपल करा प्युअर सबस्टन्स आहे, विच कॅन नॉट ब्रोकन इंटू सिंपलर सबस्टन्सेस बाय युझिंग करणार आहे ऑर्डिनरी केमिकल चेंज म्हणजे इलेमेंट्स. पुन्हा बघा, हा भाग इलेमेंट झालेला आहे. आता कंपाऊंड पण तेच आहे, प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय युझिंग करणार आहे सिम्पल केमिकल चेंज. फक्त कंपाऊंडमध्ये इलेमेंटचं रेशो प्रपोर्शनल काय असतो बोला? फिक्स असतो.
कंपाऊंडमध्ये इलेमेंटचं येणारा प्रपोर्शन काय असेल बोला, फिक्स असणार आहे. पुन्हा बघा, कंपाऊंड काय बोला, अ प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट ब्रोकन इन टू सिम्पलर सबस्टन्स बाय युझिंग करणारा ऑर्डिनरी केमिकल चेंज. हा झालेला आहे, हा पार्ट झालेला आहे कुठला आपला, कंपाऊंडचा पार्ट. आता मिक्सचर म्हणजे दोन किंवा अधिक करणारा इलेमेंट जे सबस्टन्स आहेत ते करणारा इन काय बोला फिक्स रेशोमध्ये नसतात, तो काय बोला मिक्सचर भाग. मिक्सचर मध्ये करणार आहे, मिक्सचर कंटेन 2 or more सबस्टन्स नॉट इन करणारा फिक्स प्रपोर्शन्स अँड दे कॅन बी सेपरेटेड बाय युझिंग करणारा फिजिकल मेथड. म्हणजे 2 किंवा अधिक पदार्थ प्रपोर्शनमध्ये नसतात अँड दे कॅन बी सेपरेटेड बाय युझिंग काय बोला सिम्पल काय बोला तरी फिजिकल मेथडने ते सेपरेट करू शकतात. तो झाला मिक्सचरचा पार्ट. पुन्हा एकदा नीट आहे का बा, पुन्हा बघा, मॅटर म्हणजे काय, जो समथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. मॅटरचे 2 प्रकार पडतात, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. मिक्सचरचे 2 प्रकार डायरेक्ट घेतले आपण काय बोला, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. इलेमेंटचे 3 प्रकार करणारा प्युअर सबस्टन्सचे 2 प्रकार पडतात बोला, इलेमेंट आणि सेकंड काय बोला आपण इलेमेंट आणि काय बोला आपण कंपाऊंड. इलेमेंटचे 3 प्रकार पडतात का बोला, इलेमेंटचे 3 प्रकार. पहिला प्रकार मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल्स. त्यातला इलेमेंट्स मध्ये काय बोला, इलेमेंट्स हा प्युअर सबस्टन्स आहे विच कॅनॉट बी ब्रोकन इनटू काय बोला सिंपल सबस्टन्स बाय युझिंग करणार आहे काय बोला सिंपल काय बोला केमिकल चेंज किंवा ऑर्डिनरी काय बोला केमिकल चेंज. कंपाऊंडची पण व्याख्या तीच आहे, कंपाऊंड इज करणारा प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन इनटू काय बोला सिम्पलर सबस्टन्स बाय युझिंग करणारा बाय युझिंग काय बोला आपला ऑर्डिनरी केमिकल चेंज. पण याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये काय बोला इलेमेंटचं प्रपोर्शन कसे असेल बोला, इट कंबाईन्स इन काय बोला फिक्स प्रपोर्शन. कंपाऊंड्समध्ये करणार आहे 2 or more इलेमेंट्स आर कंबाईन्स इन करणार आहे फिक्स प्रपोर्शन. आता मिक्सचर काय बोला, याच्यामध्ये प्रपोर्शन फिक्स नसतात. मिक्सचरमध्ये 2 or more substances are not in काय बोला फिक्स प्रपोर्शन अँड दे कॅन बी सेपरेटेड इन बाय युझिंग करणार आहे नॉर्मल मेथड मध्ये करणार आहे, दे कॅन बी सेपरेटेड बाय काय बोला फिजिकल मेथड्स. हा पार्ट झालाय. आता पुढचा पार्ट बघा, युनिट म्हणजे काय. पुढचा पार्ट युनिट म्हणजे काय, म्हणजे एक युनिट म्हणजे करणार आहे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड एक स्टँडर्ड आहे जो आर्बिटरी डिसाइडेड आहे. द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड करणारा स्टँडर्डला म्हणतो आपण युनिट. बघा, आर्बिटरली डिसाइडेड आणि विश्वाने ॲक्सेप्ट केलेलं जे स्टँडर्ड आहे त्याला युनिट म्हणतात. काय ते बोला, आर्बिटरली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. पुन्हा बघा, आर्बिटरली डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. आता फंडामेंटल क्वांटिटी दिला बघा, बेसिक करणारा फिजिकल क्वांटिटी घेतला, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस काय बोला इंटेन्सिटी. मग लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये. मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्रॅममध्ये. टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये. टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण, केल्विनमध्ये. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो आपण, ॲम्पियरमध्ये. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, मोल. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कशामध्ये मोजतो आपण, कॅन्डेला. हा दुसरा भाग झाला बघा. पहिला भाग काय घेतला बोला आपण, मॅटर म्हणजे काय. मॅटरचे 2 प्रकार, एक काय घेतला प्युअर आणि करणार मिक्सचर. मिक्सचरचे 2 प्रकार, एक होमोजिनियस आणि काय बोला हेट्रोजिनियस. नंतर प्युअर सबस्टन्सचे 2 प्रकार आहेत, इलेमेंट आणि कंपाऊंड. इलेमेंटचे 3 प्रकार दिलेत काय बोला, मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल्स. आता घेतला आपण युनिट. मग युनिट म्हणजे काय बोला, आर्बिटरली डिसाइडेड, एक डिसाइड केलेलं आहे आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं स्टँडर्ड आहे, त्याला म्हणतो आपण युनिट. याच्यानंतर आपण क्वांटिटी घेतली आहेत, कुठल्या बोला, लेंथ कशामध्ये मोजतो, मीटर. मास, किलोग्रॅम. टाइम, सेकंड. टेम्परेचर, केल्विन.
इलेक्ट्रिक करंट एम्पियर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, आणि काय बोला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी काय बोला कॅन्डेला. ल्युमिनस इंटेन्सिटी काय बोला कॅन्डेला. आता पुढचा भाग आपल्याला संपूर्ण चॅप्टरचे संपूर्ण चॅप्टर आपल्याला रिवाईज करायचं आहे. आता पुढचा भाग मास आणि वेटचा भाग. मग मास इज मोर फंडामेंटल क्वांटिटी का आहे? मास हा वेटपेक्षा काय बोला मोर फंडामेंटल क्वांटिटी का आहे? कळतंय? मास ही करणारा वेटपेक्षा करणारा मोर फंडामेंटल क्वांटिटी का आहे? एकच, मास कधी बदलत नाही आणि वेट हे बदलतं. पहिलं मास म्हणजे काय बोला द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन्स, मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर अ बॉडी कंटेन. बॉडीमध्ये जे कंटेंट आहे त्याला काय म्हणतो बोला आपण मास. मास इज काय घेतलं बोला मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ मॅटर, मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ मॅटर करणारा अ बॉडी कंटेन इन बॉडी, त्याला काय म्हणतो बोला आपण मास. मास जागेमुळे बदलत नाही. पण वेट म्हणजे काय बोला इट इज रिझल्ट ऑफ काय बोला मास अँड ॲक्सलरेशन. वेट म्हणजे काय बोला mg, मास आणि काय बोला ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. पण त्या जीची किंमत बदलते म्हणून वेट बदलतं, मास बदलत नाही. आणि मास इज काय बोला मोर फंडामेंटल क्वांटिटी. पुन्हा बघा, पहिलं बघा मास म्हणजे काय द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर विच कंटेन इन बॉडी, मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर विच कंटेन इन बॉडी. आणि हे मास कधी बदलत नाही. पण वेट म्हणजे काय बोला द रिझल्ट ऑफ मास अँड ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. आपण ते जीची किंमत बदलते म्हणून वेट बदलतं, मास बदलत नाही. आणि म्हणून मास ही मोर फंडामेंटल क्वांटिटी ज्यानं काय बोला वेट. आपल्या चॅप्टरचं नाव काय बोला सम बेसिक कन्सेप्ट इन काय बोला केमिस्ट्री. पहिला पार्ट कुठला येतो बोला मॅटर, मॅटरचे प्रकार. नंतर आता घेतला युनिट आणि त्या क्वांटिटी आपण घेतलेल्या आहेत. आता मास आणि वेट. मास ही का बोला मोर फंडामेंटल का बोलते बोला कारण मास बदलत नाही, वेट बदलतं. वेट का बदलतं? जीच्यामुळे वेट ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशनमुळे जी बदलतो आणि म्हणून त्या ठिकाणी का बोला वेट बदलतो. आता पुढे आपल्याला घ्यायचा डेन्सिटी. डेन्सिटी इज काय बोला डेन्सिटी इज द रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम. डेन्सिटी काय बोला इज रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम. मग मास कशामध्ये मोजतो आपण? kg मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? करणारा मीटर क्यूबमध्ये. मग काय अजून काय बोला kg पर मीटर क्यूब. याचा एसआय काय बोला kg पर मीटर क्यूब. पुन्हा बघा आपण काय बघितलं बोला मॅटर म्हणजे काय, मॅटरचे प्रकार बघितले. नंतर युनिट म्हणजे काय, नंतर आपण त्या क्वांटिटी घेतल्या, क्वांटिटीचं युनिट घेतलं. मास ही फंडामेंटल क्वांटिटी काय तो पार्ट घेतलेला आहे. आता डेन्सिटी म्हणजे काय आपण हा पार्ट, आता डेन्सिटी म्हणजे आपण काय हा पार्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. बघा सिंपल थेरी आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. याच्या बघा मॅटर कंटेन्स टायनी आणि इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. पदार्थामध्ये असंख्य अतिसूक्ष्म कण आहेत त्याला ॲटम म्हणतात. पदार्थामध्ये असंख्य अतिसूक्ष्म कण आहेत, टायनी पार्टिकल आहेत की ज्याचं डिव्हिजन होऊ शकत नाही, त्याला म्हणतो आपण ॲटम. बघा पदार्थामध्ये असंख्य अतिसूक्ष्म कण असतात की ज्याचं डिव्हिजन होत नाही, ते इंडिव्हिज्युअल आहेत, त्याला म्हणतो आपण काय बोला ॲटम. मग पहिलं मॅटर कन्सिस्ट काय टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. दुसरं एकाच प्रकारच्या पदार्थाचे ॲटम सारखे असतात. काय इथं बोला एकाच प्रकारच्या पदार्थाचे ॲटम सारखे असतात. मग ऑल ॲटम ऑफ सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग मास. एकाच प्रकारच्या एलिमेंटचे ॲटम सारखे असतात, त्यांच्या प्रॉपर्टी का बोला सारख्या असतात. पहिलं काय बोला पदार्थ हा असंख्य अतिसूक्ष्म कणांपासून टायनी कणांपासून बनलेला आहे, त्याला आपण ॲटम म्हणतात. मग ॲटम एकाच प्रकारच्या पदार्थाचे ॲटम का बोला सारखे असतात. मग पहिला घेतला आपण बा मॅटर कन्सिस्ट टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. दुसरा पार्ट घेतलेला आपण का बोला ऑल ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल इन्क्लुडिंग का बोला मास. सगळ्या
त्याच्या प्रॉपर्टी काय असं बोला सारख्या असतात. आता कंपाऊंड मध्ये काय बोला इलेमेंट्स कंबाइन्स इन काय बोला फिक्स रेशो. Compounds form when atoms of compound form when atoms of different element combines in fixed ratio. पहिला काय बोला पदार्थामध्ये असंख्य अतिसूक्ष्म कण आहेत त्याला म्हणतो आपण ॲटम. एकाच प्रकारच्या पदार्थाचे ॲटम का बोला सारखे असतात. कंपाऊंडमध्ये जेव्हा कंपाऊंड फॉर्म होतो तेव्हा ते इलेमेंट्स आर इन का बोला फिक्स रेशो. पुन्हा बघा मॅटर कन्सिस्ट टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. दुसरं ऑल ॲटम ऑफ गिवन इलेमेंट हॅव का बोला आयडेंटिकल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग मास. तिसरं कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन डिफरंट एलिमेंट्स आर कंबाइन्स इन फिक्स रेशो. हा झाला 3. चौथं केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली रेकग्नायझेबल ऑफ ॲटम. फक्त जे ॲटम रेकग्नायझेबल आहेत तेच फक्त काय बोला इन्व्हॉल्व करतात. मी काय बोला केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली काय रेकग्नायझेबल ऑफ ॲटम्स आणि ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इथली आपली डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आता डाल्टन्स ॲटॉमिक थेरी बघा नीट शांत बघा. पहिलं काय तर बोला पदार्थ हा टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल पासून बनलेला आहे त्याला ॲटम म्हणतात. एकाच प्रकारचे ॲटम्स हा का बोला आयडेंटिकल असतात इन देअर का बोला प्रॉपर्टी. तिसरं कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर इन फिक्स रेशो. आणि चौथं केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स द रेकग्नायझेशन ऑफ ॲटम म्हणजे ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हे झालं आपलं डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. काय काय झालं पुन्हा बघा. पहिला पार्ट पहिलं मॅटर म्हणजे काय मॅटरचे प्रकार घेतले. दुसरा घेतलं युनिट म्हणजे काय फंडामेंटल क्वांटिटी घेतले आणि त्याचे काय घेतले बोला आपण युनिट घेतले. तिसरं मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी का आहे ते घेतलं कारण मास बदलत नाही वेट बदलतं. वेट का बदलतं W बरोबर mg जी बदलतो म्हणून वेट बदलतं आणि वेट म्हणून का बोला मास इज का बोला मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन का बोला वेट. पुढचं घेतलं आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. काय घेतलं बोला मॅटर कन्सिस्ट टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. दुसरा ऑल ॲटम ऑफ सेम का बोला ऑल ॲटम्स ऑफ का बोला सेम इलेमेंट्स आर आयडेंटिकल इन प्रॉपर्टी इन्क्लुडिंग मास. तिसरं घेतलं आपण कंपाऊंड्स आर फॉर्म व्हेन द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाइन्स इन का बोला फिक्स रेशो. आणि चौथं घेतलं का बोला केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली रेकग्नायझेबल ऑफ ॲटम्स. ॲटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हा झाला का बोला डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. हा पार्ट झाला का बोला डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आता पुढचं घ्यायचं आपल्याला ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला एव्हरी इलेमेंट हॅज कॅरेक्टरिस्टिक का बोला ॲटॉमिक मास. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला मास ऑफ ॲटम. ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला मास ऑफ ॲटम. पुन्हा बघा ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला मास ऑफ ॲटम. आता मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम mass of one hydrogen atom is 1.6736 into 10 raised to minus 24 ग्रॅम. बघा एक हायड्रोजन ॲटमचं मास किती आहे 1.6736 इंटू 10 raised to minus 34 ग्रॅम आहे. हे झालं एका ॲटमचं मास एका हायड्रोजन ॲटमचं मास. पुन्हा बघा ॲटॉमिक मास म्हणजे काय ॲटमच्या मासला म्हणतो आपण ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज काय बोला द मास ऑफ ॲटम. मग हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास किती आहे हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास किती आहे 1.6736 इंटू 10 raised to minus 34 हे तेवढं करणारा ग्रॅम एवढं काय बोला त्याचं मास आहे. काय झालं ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास युनिट
ॲटोम 1 AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. पहिले ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला, द मास ऑफ ॲटम आणि हायड्रोजनचं मास किती, एका ॲटमचं मास किती आहे 1.6736 इंटू 10⁻⁻ काय येतं बोला 24 ग्रॅम. आता AMU म्हणजे काय, AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. AMU म्हणजे काय बोला, ॲटॉमिक मास युनिट म्हणजे मास एक्झॅक्टली इक्वल टू मास exactly equal to 1/12th mass of carbon 12 atom. Atomic mass unit में क्या बोला 1/12 mass which is exactly equal to 1/12 पट of mass of करणारा कार्बन 12 atom. पहिले ॲटॉमिक मास म्हणजे काय, मास ऑफ ॲटम. हायड्रोजनचं किती आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12 करणार आहे 1 कार्बन 12 ॲटम. त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक मास युनिट. त्या पार्टला म्हणतो आपण ॲटॉमिक मास युनिट. पहिले घेतला आपण ॲटॉमिक मास, आता घेतला आपण ॲटॉमिक मास युनिट. आता ते सुद्धा आपण तो आहे AMU ॲटॉमिक मास युनिट. पण आता AMU ला आपण रिप्लेस केलं युनिफाईड मास युनिट. AMU ला रिप्लेस केलेला आहे. AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. आता इट इज रिप्लेस बाय काय बोला युनिफाईड मास युनिट. त्याला म्हणतो आपण डाल्टन सिम्बॉल का बोला U किंवा DA. पुन्हा बघा ॲटॉमिक मास म्हणजे काय बोला मास ऑफ ॲटम. एका हायड्रोजनचं मास किती आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता AMU म्हणजे काय, मास एक्झॅक्टली इक्वल टू मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. तो झाला एक AMU. मग आता AMU ला आपण रिप्लेस केला U ने, त्याला म्हणतो युनिफाईड मास युनिट U किंवा त्याला म्हणतो आपण डाल्टन. हा झाला पार्ट. कुठला घेतला आपण ॲटॉमिक काय बोला आपण ॲटॉमिक मास युनिट आणि काय बोला आपण युनिफाईड ॲटॉमिक मास. युनिफाय करणार आहे आपण युनिफाईड काय बोला आपण मास युनिट U घेतलं. एवढा पार्ट झाला बघा. पुन्हा बघा आपण काय काय बघितलं बघा. पहिला पार्टला मॅटर म्हणजे काय, मॅटरचे 2 प्रकार पडतात. मॅटरचे प्रकार बघितले. मग युनिट म्हणजे काय, आर्बिटरली डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्डला म्हणतो आपण युनिट. मग त्या सगळ्या आपण क्वांटिटी घेतल्या लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ करणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. नंतर घेतला आपण मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी काय, कोणापेक्षा बोला वेटपेक्षा. का मास बदलत नाही, वेट बदलतं, कारण G बदलतं म्हणून वेट बदलतं. नंतर घेतला बोला आपण नंतर पार्ट घेतला आपण कुठला घेतला बोला आपण पार्ट्स ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं मास. पहिलं घेतला आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास काय घेतलं बोला 1.6736 इंटू 10⁻⁻ किती बोला मायनस काय बोला 24 का बोला ग्रॅम. नंतर घेतला आपण ॲटॉमिक मास युनिट म्हणजे मास ऑफ 1 कार्बन 12 करणारा ॲटमचं एवढं. याच्यानंतर युनिफाईड मास युनिट काय बोला आपण U. त्याला कशात काय बोलतो आपण डाल्टनचा DA. आता पुढचा मोल म्हणजे काय किंवा पहिलं फॉर्म्युला मास बघा. फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स म्हणजे सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला. जो काय फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे ॲटम आहे त्याचं काय बोला ॲटॉमिक मासची बेरीज. फॉर्म्युला मास म्हणजे सम ऑफ फॉर्म्युला मास हीच करणार आहे सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ ॲटम प्रेझेंट इन करणार आहे बोला फॉर्म्युला. काय तर बोला फॉर्म्युला मास म्हणजे सम ऑफ काय ॲटॉमिक मास ऑफ ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला. नीट बघा फॉर्म्युला मास म्हणजे काय बोला सम ऑफ काय ॲटॉमिक मास कोणाचं ऑफ ॲटम कुठे
प्रेझेंट इन फॉर्म्युला, त्याला काय म्हणतो बोला आपण, फॉर्म्युला मास. त्याला काय म्हणतो बोला आपण, फॉर्म्युला मास. पुन्हा नीट बघा, फॉर्म्युला मास म्हणजे काय. फॉर्म्युला मास म्हणजे काय बोला, सम ऑफ काय, ॲटॉमिक मास ऑफ कोणाचं, ॲटम प्रेझेंट इन काय बोला, फॉर्म्युला, त्याला काय म्हणतो बोला आपण, फॉर्म्युला मास. मग आता आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं आपण, सोडियम क्लोराईड. कळतंय, कंपाऊंड घेतला, सोडियम कंपाऊंड घेतला, त्याच्यामध्ये काय बोला, Na+ आहेत आणि काय बोला Cl- आहे. Na+ आहे आणि काय बोला Cl- आहे. मग सोडियम क्लोराईडमध्ये 1 Na+ ॲटम इज सराउंडेड बाय 6 Cl ॲटम. सोडियम क्लोराईडमध्ये एक सोडियम आयन इज का बोला सराउंडेड बाय 6 क्लोरीन आयन्स. कळतंय, ऑल, आणि ते डिस्टन्स कसं बोला, ऑल ॲट सेम डिस्टन्स. नीट बघा, सोडियम क्लोराईडमध्ये एक सोडियम आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन ॲट का बोला सेम डिस्टन्स. Therefore, NaCl is just formula, it is not discrete molecules. पुन्हा नीट बघा, सोडियम क्लोराइड मध्ये काय बोला 1 कुठला येतं बोला, Na+ आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन्स ॲट सेम डिस्टन्स. Therefore, NaCl is का बोला फॉर्म्युला. NaCl just का बोला फॉर्म्युला टू रिप्रेझेंट का बोला सोडियम क्लोराइड. इट इज नॉट अ मॉलिक्यूल, म्हणजे डिस्क्रिट मॉलिक्यूल नाही आहे. नीट बघा, सोडियम क्लोराइड मध्ये कोण आहे बोला, Na+ आणि Cl-. मग Na+ का किती आणि का बोला, इट इज सराउंडेड बाय का बोला 6 Cl- आयन्स, आणि ते अंतर का बोला एक सेम अंतर आहे. आणि म्हणून इट इज फॉर्म्युला, इट इज यूज टू रिप्रेझेंट का बोला सोडियम क्लोराइड. इट इज नॉट असा डिस्क्रिट मॉलिक्यूल, इट इज नॉट अ मॉलिक्यूल्स. इट इज का बोला फॉर्म्युला मास यूज फॉर का बोला ओनली करणारा आयोनिक कंपाऊंड. नीट बघा, पहिलं फॉर्म्युला मास म्हणजे काय बघा, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन का बोला फॉर्म्युला. का बोला, सम ऑफ ॲटॉमिक मासेस प्रेझेंट इन ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला. आता फॉर्म्युला मास ऑफ आपण NaCl घेतला आपण. मग NaCl मध्ये काय होतं बोला, Na+ आयन हा काय घेतला आपण, कॅटायन, आणि ॲनायन घेतला आपण क्लोराइड आयन. Na+ आयन इज सराउंडेड बाय 6 का बोला क्लोराइड आयन्स बाय सेम डिस्टन्स फ्रॉम इट. आणि म्हणून काय बोला NaCl इज जस्ट फॉर्म्युला टू रिप्रेझेंट सोडियम क्लोराइड. इट इज नॉट मॉलिक्युल्स. म्हणजे आयोनिक कंपाऊंडमध्ये इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतो, आपण फॉर्म्युला मास घेतो. हा पाठ पुन्हा नीट आहे का बघा, फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास म्हणजे काय बोला, द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन फॉर्म्युला. आता आपण सोडियम क्लोराइड घेतलेला आहे. सोडियम क्लोराइड नॉट कंटेन्स अ डिस्क्रीट मॉलिक्युल्स. का, सोडियम क्लोराइडमध्ये Na+ आहे, Cl- आहे. Na+ आयनचा एक का बोला आयन जो आहे तो 6 क्लोरीन बरोबर आहे, आयन बरोबर क्लोराइड आयन बरोबर आहे, पण ॲट का बोला सेम डिस्टन्स, ॲट का बोला डिस्टन्स. आणि म्हणून तो का बोला इट इज जस्ट का बोला फॉर्म्युला टू रिप्रेझेंट का बोला मॉलिक्युल्स. इट इज जस्ट फॉर्म्युला टू रिप्रेझेंट का बोला मॉलिक्युल्स. आणि म्हणून जनरली आयोनिक कंपाऊंड्समध्ये इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास आपण काय येतो बोला, आपण फॉर्म्युला मास आपण यूज करतो. पुन्हा बघा आपण काय काय बघितलं बघा, मॅटर म्हणजे काय, मॅटरचे प्रकार कोणते. नंतर सेकंड घेतला आपण काय घेतलं बोला आपण पहिले घेतलं मॅटर म्हणजे काय, मॅटरचे प्रकार. नंतर घेतलं आपण युनिट म्हणजे काय, मग त्या क्वांटिटी घेतलं, मग ॲटॉमिक मास घेतलं, मग AMU म्हणजे काय, मग U म्हणजे काय, हायड्रोजनचं मास आपण किती घेतलं. आता घेतलं आपण फॉर्म्युला मास. फॉर्म्युला म्हणजे मास म्हणजे द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ का बोला ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला. म्हणजे आता फॉर्म्युला मास ऑफ NaCl आपण कसं एक्सप्लेन केलं बोला, NaCl हा डिस्क्रीट मॉलिक्यूल नाही आहे. याच्यामध्ये Na+ आयन्स आहेत आणि का बोला Cl- आयन्स आहेत. पण एक Na+ आयन्स का बोला 6 Cl बरोबर का बोला सराउंडेड आहे आणि त्या ठिकाणी स्पेस आहे. इट इज नॉट डिस्क्रीट मॉलिक्युल्स. कळतं, इट देअरफॉर इट इज जस्ट का बोला फॉर्म्युला टू रिप्रेझेंट का बोला मॉलिक्युल्स, टू रिप्रेझेंट का बोला कंपाऊंड्स. ओके, आता पुढचं
मोल, मोल म्हणजे काय बघा, मोल म्हणजे काय, मोल बघा पुढचा पॉईंट काय बोला, मोल म्हणजे काय, मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स, amount of substance that contains as many entities present in one atom, present in करणारा एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ का बोला कार्बन 12 आयसोटोप. एकदम सिंपल बघा. वन मोल म्हणजे काय, वन मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स that contains, amount of substance that contains as many entities, as many particle that present in atom in exactly 12 gram of carbon 12 isotope. म्हणजे 12 ग्रॅम कार्बन 12 आयसोटोपच्या 12 ग्रॅम मध्ये जेवढे पार्टिकल असतात तेवढे जे असण्याआधी जेवढा अमाऊंट घ्यावं लागतं त्याला काय म्हणतो बोला आपण, मोल. मोल म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी काय तर बोला पार्टिकल दॅट आर प्रेझेंट इन का बोला एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ का बोला कार्बन 12 आयसोटोप. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण वन मोल, त्याला म्हणतो आपण वन मोल. आणि ते पार्टिकल असतात करणारा 6.622 इंटू 10⁻³ करणारा 23 करणारा पार्टिकल तेवढे असतात. ती करणारा वन मोल कंटेन्स किती पार्टिकल, 6.0221367 इंटू 10⁻23 पार्टिकल. पुन्हा बघा, वन मोल म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी पार्टिकल that contains in का बोला एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आणि जनरली वन मोल मध्ये किती पार्टिकल असतात, 6.0221367 इंटू 10⁻23 पार्टिकल असतात. ते पार्टिकल असेल त्या ठिकाणी तेवढे पार्टिकल असतात. हा झाला वन मोल. आपण कुठून आलोय बघा. पहिलं मॅटर म्हणजे काय, मॅटरचे प्रकार कोणकोणते आहेत. नंतर युनिट म्हणजे काय, युनिटच्या क्वांटिटी आपण घेतलेल्या आहेत. ॲटॉमिक मास घेतलं, नंतर घेतलं आपण काय घेतलं बोला AMU घेतलं, यू घेतलेला आहे. नंतर घेतला बोला आपण फॉर्म्युला मास घेतलाय. NaCl साठी तो एक्सप्लेन केला कारण ती स्पेस आहे म्हणून तो डिस्क्रीट मॉलिक्यूल नाही आहे. आता घेतलं बोला आपण का बोला वन मोल कार्बन 12 आयसोटोपच्या 12 ग्रॅम मध्ये जेवढे पार्टिकल आहेत तेवढे असण्यासाठी जेवढा अमाऊंट घ्यावा लागेल त्याला काय म्हणतो बोला आपण वन मोल. आणि ते पार्टिकल मॉलिक्यूलची संख्या किती असते, 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे असतात. एवढा पार्ट आहे. आता याच्यानंतर आपण थोडेसे प्रश्न घेणार आहोत बघा. थोडासा पहिला आपण एक लॉ घेऊया. पहिले लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. पहिला लॉ सिंपल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय आहे, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. सिंपल लॉ. पहिला लॉ कुठला बोला, लॉ ऑफ काय बोला कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय लॉ घेतला बोला, मॅटर किती मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. पहिला लॉ काय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय बोला, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. दुसरा लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनल. काय बोला, a given compound always contains exactly same proportion of element. प्रत्येक कंपाऊंड हा ज्या एलिमेंट पासून बनलेला आहे त्या एलिमेंटचं प्रपोर्शन सेम असतं बाय वेट. काय बघा, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स काय, एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. पुन्हा बघा, अ गिव्हन कंपाऊंड always contains exactly same proportion of element by weight. पहिला लॉ कुठला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. का बोला, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. सेकंड लॉ ऑफ करणारा लॉ ऑफ का बोला डेफिनेट प्रपोर्शन. काय बोला, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. तिसरा लॉ
लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, थोडा किचकट लॉ आहे बा. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय लॉ घेतलं? व्हेन टू एलिमेंट ए अँड बी, when two elements A and B forms more than one compound, when two elements A and B combines to form more than one compound, then masses of B that combines with given mass of A always in ratio of small whole number. पुन्हा ऐका बघा. when two element A and B form मोर दॅन करणारा वन कंपाऊंड, जेव्हा दोन इलेमेंट पासून एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म होतात तेव्हा मासेस ऑफ इलेमेंट बी दॅट कंबाईन विथ का बोला गिव्हन मास ऑफ ए ऑलवेज इन रेशिओ ऑफ का बोला स्मॉल होल नंबर. पहिला लॉ कुठला घेतला आपण? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय बोला? मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सेकंड लॉ ऑफ काय घेतलं बोला? डेफिनेट प्रपोर्शन. काय घेतलं बोला? The given mass always contains exactly same proportion of element by weight. तिसरा लॉ, त्याला कुठला आहे बोला? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. when two element A and B are combined to form more than one element, then masses of B that combine with given mass of A are always in ratio of small whole number. आपण एक्झाम्पल घेतलं 2 ग्रॅम हायड्रोजन बरोबर काय घेतलं? 16 ग्रॅम ऑक्सिजन, इट गिव्स काय बोला? पाणी. आणि 2 ग्रॅम बरोबर काय बोला? 32 ग्रॅम घेतलं, इट गिव्स काय बोला? H2O2. मग ऑक्सिजनचं प्रमाण काय बोला? 16-32 म्हणजे किती येईल बोला? 1:2. हा तिसरा. चौथा लॉ गे-लुझॅक लॉ. चौथा लॉ गे-लुझॅक लॉ. व्हेन गॅस कंबाईन or produce in chemical reaction, when gas combine or produce in chemical reaction, they do so in simple ratio by volume. chemical reaction मध्ये गॅस प्रोड्यूस होतो किंवा कंबाईन होतो, दे आर इन काय बोला? सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. दे आर इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड दॅट काय बोला? द ऑल गॅसेस आर काय बोला? सेम टेम्परेचर प्रेशर. पुन्हा बघा, केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा गॅसेस प्रोड्यूस होतात किंवा काय बोला कंबाईन्स होतात तेव्हा त्याचा व्हॉल्यूमचा रेशो काय असतो बोला? सिंपल. फक्त काय येतं त्या ठिकाणी काय बोला? दे आर ऑल गॅसेस मस्ट ॲट काय बोला? सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हा झाला गे-लुझॅक लॉ. आणि शेवटचा लॉ ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ. इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. Equal volume of all gases at same temperature and pressure contains equal number of molecules. पुन्हा नीट आहे का बा? Equal volume of all gases contains equal number of molecules at का बोला? same temperature and pressure. at का बोला? same temperature and pressure. हे झाले 5 लॉ. 5 लॉ. पहिला लॉ कुठला बोला? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, कंपाऊंडमध्ये इलेमेंटचं प्रपोर्शन कसं बोला? फिक्स असतं. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, दोन इलेमेंटपासून एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार होतात तेव्हा बीचा जो एशी कंबाईन होतो दे आर इन का बोला? का बोला? स्मॉल होल नंबरमध्ये असणार आहे. पुढे गे-लुझॅक लॉ का बोला? जेव्हा गॅस का बोला रिॲक्शनमध्ये गॅस कंबाईन होईल किंवा गॅस का बोला फॉर्म होतील तेव्हा व्हॉल्यूमचा रेशो का बोला? सिंपल रेशो असतो. आणि शेवटचं इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स काय येतं बोला? सेम इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. याला म्हणतो आपण करणार आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. त्याच्या पुढे टेम्परेचर आपण का बा? डिग्री सेंटीग्रेडमध्ये मोजतो, केल्विनमध्ये मोजतो आणि फॅरेनहाईटमध्ये बसतो. मग रूपांतर बघा डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विनमध्ये करताना, डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विनमध्ये करताना डिग्री सेंटीग्रेडमध्ये 273.15 ॲड करतो. वाक्य नीट आहे का बा? सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विनमध्ये करताना आपण 273.15 ॲड करतो. पुन्हा बघा डिग्रीचं रूपांतर केल्विनमध्ये करताना आपण 273.15 ॲड करतो आणि डिग्रीचं रूपांतर फॅरेनहाईटमध्ये करताना त्या डिग्रीला 9/5 मल्टिप्लाय करतो अधिक 32. 9/5 डिग्री सेंटीग्रेड प्लस 32. पुन्हा नीट आहे का बा? डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विनमध्ये करताना त्याच्यामध्ये 273.15 ॲड करतो.
आणि डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर फॅरनहाईटमध्ये करताना डिग्री सेंटीग्रेडला 9/5 ने मल्टिप्लाय करतो, अधिक त्यामध्ये 32 ॲड करतो, अधिक त्यामध्ये आपण 32 ॲड करतो. पुन्हा ऐका बघा, डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विनमध्ये करताना फक्त 273.15 ॲड करा, आणि डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर फॅरनहाईटमध्ये करताना 9/5 ने त्या सेंटीग्रेडला मल्टिप्लाय करा, अधिक 32. इथं आपण बऱ्यापैकी आपण चॅप्टर काय केलेला आपण कव्हर केलेला आहे. या ठिकाणी आपण बऱ्यापैकी चॅप्टर आपण काय केलं आपण कव्हर केलेलं आहे. अजून एक बघा एक्सरसाइजमध्ये एक दिलेलं बघा, व्हॉट डू यू मीन बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉट डू यू मीन बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे काय ते बोला, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय 1 मोल ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय 1 मोल ऑफ गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड अँड प्रेशर घेतलं 180 m प्रेशर इज कॉल्ड ॲज काय घेतलं बोला, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. नीट बघा, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस व्हायचं आपल्याला काय बोला, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय कोणी 1 मोल ऑफ गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. मग टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड आणि प्रेशर काय बोला 180 m ॲट STP. पुन्हा बघा, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय 1 मोल ऑफ गॅस ॲट गिव्हन स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड अँड स्टँडर्ड प्रेशर घेतला आपण 180 m ॲट STP. आणि ते व्हॉल्यूम जे असतं, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP इज 22.4 dm³. ती किंमत किती असते, 22.4 dm³. पुन्हा बघा, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड आणि प्रेशर 180 m ॲट STP आणि ते व्हॉल्यूम असतं 22.4 dm³. त्याला म्हणतो मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. पुन्हा बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय 1 मोल ऑफ गॅस ॲट गिव्हन टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड अँड प्रेशर 180 m ॲट STP आणि ते असतं किती, 22.4 असतं. ते किंमत असते 22. मोलर व्हॉल्यूम ऑफ काय बोला, गॅस का बोला 22.4 काय घेतलं आपण dm³. 22.4 घेतला आपण dm³. आता अजून एक प्रश्न बघा, पॉइंट आउट द डिफरन्स बिटवीन 12 ग्रॅम कार्बन आणि 12 U कार्बन. 12 ग्रॅम कार्बन म्हणजे काय आणि 12 U ऑफ कार्बन म्हणजे काय, म्हणजे डाल्टन युनिफाईड मास. पुन्हा बघा, पॉइंट आउट द डिफरन्स बिटवीन काय बोला 12 ग्रॅम कार्बन आणि 12 U ऑफ कार्बन. कळतंय, 12 ग्रॅम कार्बनला म्हणतो आपण मोलर मास ऑफ कार्बन. 12 ग्रॅम कार्बनला म्हणतो आपण मोलर मास ऑफ कार्बन आणि 12 U ऑफ कार्बनला म्हणतो मास ऑफ 1 कार्बन ॲटम. बघा, 12 ग्रॅम कार्बनला काय म्हणतो, मोलर मास ऑफ कार्बन आणि 12 U ला काय म्हणतो, 12 U ला काय बोला, मास ऑफ 1 कार्बन ॲटम. पुन्हा बघा, 12 ग्रॅम कार्बनला म्हणतो आपण मोलर मास ऑफ कार्बन आणि 12 U ला म्हणतो आपण कार्बन, 12 U ला काय म्हणतो आपण मास ऑफ 1 कार्बन ॲटम. मास ऑफ काय बोला 1 कार्बन ॲटम. मास ऑफ 1 कार्बन ॲटम. अजून एक प्रश्न दिला बघा तुम्हाला, व्हॉट इज मोलर मास. मोलर मास म्हणजे काय बोला, द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. मोलर मास म्हणजे काय बोला, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स बट इन काय बोला ग्रॅम. त्याला म्हणतो आपण मोलर मास. काय बोला, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम, त्याला म्हणतो आपण मोलर मास. त्याला म्हणतो आपण काय बोला, मोलर मास. त्या पार्टला म्हणतो आपण मोलर मास. मोलर मास म्हणजे मास ऑफ 1 मोल ऑफ काय बोला, त्याला 1 मोलला काय म्हणतो आपण मोलर मास. इथे आपण बऱ्यापैकी चॅप्टर हा कव्हर केलेला आहे. एकदा दोनदा वाचा, बरोबर हा चॅप्टर चांगला उत्तमाचा होईल, चांगला होईल. इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, उपयोगी असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्त मुलांना सांगा. आपण पुन्हा येऊ एक नवीन व्हिडिओ घेऊन. दररोज आपल्याला व्हिडिओ मिळणार आहे. रोज तो व्हिडिओ नीट ऐका. इथं आपण थांबूया, थांबतो. पुन्हा भेटू नवीन टॉपिक घेऊन.